जेबी टीव्ही न्यूज, बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे अक्कलपाडा धरणाजवळ डिझेल टँकरला भीषण आग, चालक वाहकाचा थरारक बचाव, महामार्गावर ज्वाळांचा तांडव। सुरतहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या डिझेलने भरलेल्या टँकरला धुळे सुरत महामार्गावर साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळ दुभाजकाची जोरदार धडक बसून भीषण आग लागल्याची गंभीर घटना आज सायंकाळी घडली। टँकर डिझेलने भरलेला असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। मात्र प्रसंगावधान राखत चालक आणि वाहक यांनी वेळीच टँकरमधून बाहेर उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची अधिकृत माहिती देताना तहसीलदार अधिकार सोनवणे यांनी सांगितले की आज सुमारे 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली। दुभाजकाला धडक बसल्यानंतर टँकरमधून डिझेल गळती होऊन अचानक आग भडकली। आगीच्या ज्वाळा उंच उसळत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली। परिणामी दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी साक्री आणि पिंपळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर यशस्वी नियंत्रण मिळवले। सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे अधिकारी तैनात असून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असली तरी मोठी जीवितहानी टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे। दरम्यान टँकरच्या अपघाताचे नेमके कारण काय याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर। आज साधारणतः 4:30-5 वाजेच्या सुमारास अक्कलपाडा धरणानजीक म्हणजे साक्री तालुक्यात डिझेलचं टँकर याला आग लागली आणि त्यांनी पेट घेतलाय। तर त्या ठिकाणी लगेच साक्री नगरपालिकाचे आणि तसेच पिंपळनेर नगरपालिकाचे आपण टँकर या ठिकाणी बोलवले। आग विझवण्यात आपण यश मिळवलेलं आहे आणि यानंतर सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे। तसेच पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही आता वाहतूक या ठिकाणी सुरळीत करत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।